या सगळ्या प्रश्नांमधला एकच कॉमन थ्रेड काय? आपण आतापर्यंत अनेक प्रश्न पाहिले. मी कोण आहे? अनुभव कोणाचा आहे? जाणणं आणि अनुभव यात फरक काय? तुर्य म्हणजे काय? जाणणं कुठून येतं? जाणणं एकच आहे की वेगळं? जाणणं दिसत का नाही? हे सगळे प्रश्न वेगवेगळे वाटतात, पण नीट पाहिलं तर त्यामध्ये एकच धागा आहे. प्रत्येक प्रश्न हळूहळू एका दिशेने नेत आहे. त्या दिशेचा प्रश्न असा आहे, मी नेमका कोण आहे? सुरुवातीला काय दिसतं? सुरुवातीला आपण मानतो, मी शरीर आहे. माझे विचार आहेत. माझे अनुभव आहेत. माझं जीवन आहे. माझं सुख, माझं दुःख. म्हणजेच एक मी आहे जो सगळं अनुभवतो. मग तपास सुरू होतो. पण प्रश्न पडतो, विचार दिसतात, म्हणजे मी विचार नाही. भावना दिसतात, म्हणजे मी भावना नाही. शरीर दिसतं, म्हणजे मी शरीर नाही. अनुभव बदलतात, म्हणजे मी अनुभव नाही. मग काय उरतं? हळूहळू स्पष्ट होतं. सगळं बदलतं, पण एक गोष्ट बदलत नाही. ती म्हणजे जाणणं. म्हणून सगळे प्रश्न कुठे नेतात? हे सगळे प्रश्न एकाच दिशेनं नेतात. ते म्हणजे आपण जे मानत होतो ते हळूहळू गळून पडतं आणि लक्ष जातं त्या जाणण्याकडे, ज्यात सगळं दिसतं. शेवटचा टप्पा. पण इथेही एक सूक्ष्म प्रश्न उरतो. जर जाणणं आहे तर ते कोणाचं आहे? आणि तिथे पाहिलं की कळतं, जाणणं आहे, पण त्याचा कोणी मालक नाही. एक वाक्यात या सगळ्या प्रश्नांमधला एकच कॉमन थ्रेड आहे. मी म्हणून धरलेली ओळख तपासणं. आणि शेवटी दिसतं, जे शोधत होतो ते कधी हरवलंच नव्हतं. आता आपण अष्टवक्रकडे बोलूया. पण अष्टवक्रकडे का जावं? आत्तापर्यंत आपण एक एक करून पाहिलं. शरीर मी नाही, विचार मी नाही, भावना मी नाही, अनुभव मी नाही, साक्षीपणाची भावनासुद्धा अंतिम नाही. हळूहळू एक गोष्ट स्पष्ट झाली. आपण सतत काहीतरी सोडत जातो. पण एक गोष्ट शेवटपर्यंत धरून ठेवतो. ती म्हणजे मी. एक सूक्ष्म गोष्ट इथे दिसते. प्रवास असा चालतो. पहिली ओळख सोडली की दुसरी धरली जाते. दुसरी सोडली की तिसरी धरली जाते. तिसरी सोडली की चौथी धरली जाते. म्हणजे आपण ओळखी बदलत राहतो. पण मी हा आधार सोडत नाही. मी शरीर आहे. मी मन आहे. मी साक्षी आहे. मी जाणणं आहे. रूप बदलतं, पण मी कुठे ना कुठे टिकून राहतो. वेगवेगळे मार्ग काय सांगतात? अध्यात्मात अनेक मार्ग आहेत. प्रत्येक मार्ग सत्याकडे नेतो, पण पद्धत वेगळी असते. पतंजली योगसूत्र सांगतं, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. म्हणजे मन शांत करा, विचार स्थिर करा आणि मग सत्य प्रकट होतं. बौद्ध मार्ग सांगतो, निरीक्षण करा, अनित्यता पहा, आसक्ती सोडा, दुःख संपेल. वेदांत सांगतो, नेती नेती. तू शरीर नाहीस, मन नाहीस, तू शुद्ध चेतना आहेस हे ओळख. भगवद्गीता सांगते, कर्म करा, पण आसक्ती ठेवू नका. कर्तेपणा सोडा, समत्व ठेवा. पण अष्टवक्र वेगळं काय सांगतो? हे सगळे मार्ग एक गोष्ट करतात. ते तुम्हाला तयार करतात. पण अष्टवक्र थेट म्हणतो, काही करायचं नाही. काही मिळवायचं नाही. फक्त पाहा. तू आधीपासून मुक्त आहेस. अध्यात्मात मुख्य 3 मार्ग सांगितले जातात. कर्मयोग. कर्म कर, पण फळाची आसक्ती ठेवू नको. कर्तेपणा सोड. ज्ञानयोग. विवेक कर. मी काय नाही हे पाह. सत्य ओळख. भक्तियोग. अहंकार सोड. समर्पण कर. ईश्वरावर प्रेम ठेव. अष्टवक्र काय दाखवतो?
तो या तिन्ही मार्गांना नाकारत नाही, पण एक वेगळी गोष्ट दाखवतो. तो विचारतो, तू करता नाहीस, मग कर्म कोण करतं? तू मन नाहीस, मग ध्यान कोण करतो? तू वेगळा नाहीस, मग भक्ती कोण कुणाची करतो? मुख्य फरक असा आहे की कर्म, ज्ञान, भक्ती हे मार्ग आहेत. अष्टवक्र म्हणतो, तू गंतव्य आहेस. इतर मार्ग म्हणतात, काहीतरी कर, मग पोहोचशील. अष्टवक्र म्हणतो, तू आधीच पोहोचला आहेस, फक्त ओळख. मार्ग कोणासाठी असतो? मार्ग त्या व्यक्तीसाठी असतो, ज्याला वाटतं, मी अडकलो आहे. जिथे समस्या आहे, तिथे उपाय लागतो. म्हणून मार्ग तयार होतो. पण आपण इथेच अडकू शकतो. माणूस मार्ग वापरतो, पण हळूहळू मार्गच त्याची ओळख बनतो. तो म्हणतो, मी साधक आहे. मी ध्यान करतो. मी भक्त आहे. म्हणजे समस्या सुटायच्या आधीच एक नवीन ओळख तयार होते. एक साधं उदाहरण. समजा एखाद्या व्यक्तीला वाटतं, माझं काहीतरी बरोबर नाही. मी ठीक नाही. तो उपाय शोधतो. मेडिटेशन, थेरपी, टेक्निक्स. हळूहळू त्याला बरं वाटतं. पण प्रश्न असा आहे, खरंच प्रॉब्लेम होता का? की फक्त प्रॉब्लेम आहे ही कल्पना होती? प्लासिबो इफेक्टसारखं कधी औषध खरं नसतं, पण माणूस बरा होतो. कारण त्याला असं वाटतं, मी औषधानं बरा झालो. तसंच कधी प्रॉब्लेम नसतो, पण प्रॉब्लेम आहे ही कल्पना असते. मग मार्ग काय करतो? तो त्या कल्पनेला हँडल करतो. मन शांत करतो. स्थिरता आणतो. इथेच अष्टवक्र वेगळा पडतो. अष्टवक्र काय विचारतो? तो म्हणतो, आधी पहा, प्रॉब्लेम खरंच आहे का? की फक्त विचारात तयार झालेली ओळख आहे. मुख्य पॉइंट, मार्ग प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. अष्टवक्र विचारतो, प्रॉब्लेम खरा आहे का? मार्ग म्हणतो, तू ठीक होशील. अष्टवक्र म्हणतो, तू आधीपासून ठीक आहेस, फक्त चुकीची ओळख आहे. इथेच अष्टवक्र येतो. बहुतेक परंपरा म्हणतात, हे कर, ध्यान कर, मन शुद्ध कर, हळूहळू सत्य दिसेल. पण अष्टवक्र संपूर्ण प्रवास तोडतो. अष्टवक्रचं विधान तो थेट सांगतो, तू जे समजतोस की तू आहेस, ते काहीच नाही. तू शरीर नाहीस. तू मन नाहीस. तू साक्षीही नाहीस. तू अनुभव घेणारा नाहीस. तो म्हणतो, न तू साधक आहेस, न सिद्ध. मग तू कोण? अष्टवक्र म्हणतो, तू कधीच बांधला गेला नाहीस. मुक्त होण्याची गरज नाही. फक्त चुकीची ओळख खोटी आहे. आतापर्यंतचा प्रवास होता ओळखी सैल करण्याचा. आता अष्टवक्र थेट विचारतो, हा मी आहे, तरी कुठे?